नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश गाडे, संचालक बीजी एज्युकेशन कन्सल्टन्सी, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खास तुमच्यासाठी आहे. आज आपण जी एस-एम-एल आलेली आहे तुमची एमबीबीएस बीडीएस ची आणि तुमची जी कॅटेगरी रँक आलेली आहे, त्यानुसार तुम्हाला गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज मिळणार की नाही मिळणार, कुठल्या कॅटेगरीला किती एस-एम-एल पाहिजे किंवा अ, कोणत्या कॅटेगरीच्या मुलांना किती कॅटेगरी रँक पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तिथे एमबीबीएस गव्हर्नमेंट एमबीबीएस मिळेल. हेच आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण म्हणजे स्टार्टिंगला विचार करतो तो ओपन कॅटेगरीचा घटक. ओपन म्हणजे कोणत्या कॅटेगरीत नसणारे विद्यार्थी. तर ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांची एस-एम-एल साधारणतः पाहिजे आपल्याला 3902. म्हणजे जी एस-एम-एल आहे तुमची एस-एम-एल रँक आहे, स्टेट मेरिट लिस्ट रँक जी आहे ती पाहिजे 3902. जर 3902 च्या आत तुमची एस-एम-एल रँक असेल तर तुम्हाला 100% गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज मिळून जाणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की हा कट ऑफ एक्झॅक्ट आहे का? तर एक्झॅक्ट नाहीये. यात काय होतं, कधी कधी गव्हर्नमेंट कॉलेज ऍड होता नवीन एक दोन, तर कधी कधी खालील म्हणजे जास्त एस-एम-एल असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं, किंवा एखाद्या विद्यार्थ्याची काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये एखादी चूक होती आणि काही विद्यार्थ्यांना कमी एस-एम-एल असून सुद्धा कॉलेज मिळत नाही. त्यामुळे जेव्हा आपण ऑप्शन फॉर्म भरतो तेव्हा व्यवस्थित ऑप्शन फॉर्म भरायचा. चला पुढच्या कॅटेगरीचा विचार करू आपण. तर पुढची कॅटेगरी जी आहे ती आहे ओबीसी. तर ओबीसी कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना साधारणतः त्यांची एस-एम-एल जी पाहिजे ती पाहिजे 4000 पर्यंत. एस-एम-एल स्टेट मेरिट लिस्ट जर त्यांची 4000 पर्यंत असेल आणि कॅटेगरी रँक त्यांची 1102 पर्यंत जर असेल तर त्या विद्यार्थ्यांना 100% गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज मिळून जाईल. पुढची कॅटेगरी आहे विद्यार्थी मित्रांनो एसईबीसी. आता एसईबीसीचा जर विचार केला तर एसईबीसीची जी एस-एम-एल आहे ती पाहिजे 3603 पर्यंत. 3603 पर्यंत एस-एम-एल असली आणि कॅटेगरी रँक जर असला त्यांचा 512 पर्यंत, तर त्या विद्यार्थ्यांना 100% गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज मिळून जाणार आहे. ओके. पुढची कॅटेगरी आहे विद्यार्थी मित्रांनो ईडब्ल्यूएस. आता ईडब्ल्यूएस चा विचार जर केला आपण तर ईडब्ल्यूएस ची जी एस-एम-एल आहे ती कुठे असते, म्हणजे 6270-71 पर्यंत ईडब्ल्यूएस कॅटेगरीवाल्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळू शकतं. आणि त्यांची ईडब्ल्यूएस रँक किती असायला पाहिजे, तर ईडब्ल्यूएस रँक त्यांची असायला पाहिजे साधारणतः 550 ते 555 पर्यंत. आता पुढच्या कॅटेगरीचा विचार करू विद्यार्थी मित्रांनो, जसं की व्हीजेए, ज्याला आपण व्हीजेएनटी म्हणतो. तर व्हीजेएनटीचे जे विद्यार्थी आहे त्यांची एस-एम-एल असायला पाहिजे 7150 पर्यंत. 7150 पर्यंत जर त्यांची एस-एम-एल असेल आणि त्यांचा कॅटेगरी रँक 160-65 पासून 170 पर्यंत जर असेल तर त्यांना 100% गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज मिळून जाईल. आता दुसरी कॅटेगरी आहे एनटीबी. एनटीबी ची जी एस-एम-एल रँक आहे, एस-एम-एल रँक स्टेट मेरिट लिस्ट. तर स्टेट मेरिट लिस्ट रँक जी आहे त्यांची ती पाहिजे 9250 पर्यंत. 9250 पर्यंत एनटीबीचे कुठलेही विद्यार्थी असले तर त्यांना 100% गव्हर्नमेंट कॉलेज मिळून जाईल. एनटीबीच्या विद्यार्थ्यांना त्यांची जी कॅटेगरी रँक आहे ती पाहिजे जवळपास 136 पर्यंत. 136 वाल्या विद्यार्थ्यांना 100% गव्हर्नमेंट कॉलेज एमबीबीएस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कुठलं ना कुठलं मिळून जाईल. आता एनटीसी कॅटेगरी. एनटीसी कॅटेगरीची जी एस-एम-एल आहे स्टेट मेरिट लिस्ट ती पाहिजे आपल्याला 5000 ते 5005 पर्यंतच्या दरम्यान एस-एम-एल स्टेट मेरिट लिस्ट. आणि त्यांची कॅटेगरी रँक जी आहे ती साधारणतः आपल्याला पाहिजे 190-195 पर्यंत. जर ह्या रेंजमध्ये जर ते विद्यार्थी येत असेल तर त्यांना 100% गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज कुठे ना कुठे 100% मिळून जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो, यात कटअप मध्ये थोडंसं फ्लक्च्युएशन होऊ शकतं, कारण एखाद दोन नवीन कॉलेज येऊ शकतात, एखाद दोन विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग प्रोसेस चुकू शकते. त्यामुळे जवळपास 99% हाच कटअप अॅक्युरेट राहणार आहे, पण 100% आपण याला गृहीत धरू शकत नाही. तर पुढच्या कॅटेगरीचा विचार जर केला विद्यार्थी मित्रांनो, तर पुढची कॅटेगरी आहे शेड्यूल कास्ट म्हणजे एससी कॅटेगरी. तर एससी कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांची साधारणतः एस-एम-एल किती पाहिजे आपल्याला, 11200 ते 11210 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांची एस-एम-एल येत आहे त्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज मिळून जाईल. त्यांची जी शेड्यूल कास्टची कॅटेगरी रँक आहे ती पाहिजे आपल्याला जवळपास 775 ते 780च्या दरम्यान. 775 ते 780च्या दरम्यान जर त्यांची एससी कॅटेगरीची रँक असेल, एससी कॅटेगरी रँक असेल तर त्यांना 100% गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज मिळून जाईल. त्यामुळे आपली कॅटेगरी रँक वगैरे एस-एम-एल वगैरे व्यवस्थित चेक करून घ्या आणि काउन्सिलिंग करताना व्यवस्थित म्हणजे चॉईस फिलिंग करताना ऑप्शन फॉर्म भरताना व्यवस्थित कोणतंही दुर्लक्ष न करता व्यवस्थित फॉर्म भरून घ्या. आता पुढची जी कॅटेगरी आहे एसटी कॅटेगरी. तर एसटी कॅटेगरीची जी एस-एम-एल आहे तर एस-एम-एल आपण एसटी कॅटेगरीचा विचार केला तर नॉर्मली 19,300 ते 19,400 पर्यंत आपण त्यांचं एस-एम-एल गृहीत धरू शकतो. इथपर्यंत एमबीबीएस कॉलेज त्या विद्यार्थ्यांना मिळून जाईल.
आणि त्यांची कॅटेगरी रँक किती पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, तर त्यांची कॅटेगरी रँक पाहिजे आपल्याला की 480 पासून 482-85 पर्यंत, 480 ते 482-85 पर्यंत जर एखाद्या विद्यार्थ्यांची एसटी कॅटेगरीमध्ये कॅटेगरी रँक येत असेल तर त्या विद्यार्थ्यांना 100% कुठलं ना कुठलं गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे. आता लास्ट कॅटेगरी जी आहे आपली जी एनटीडी, तर एनटीडीच्या विद्यार्थ्यांना त्यांची जी एसएमएल पाहिजे ती पाहिजे आपल्याला 4803 पर्यंत. 4803 पर्यंत जर एनटीडीच्या विद्यार्थ्यांची एसएमएल असेल तर त्यांना 100% गव्हर्नमेंट कॉलेज मिळून जाईल. आणि एनटीडीच्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी रँक पाहिजे आपल्याला 171च्या दरम्यान जर त्यांची कॅटेगरी रँक असेल तर त्यांना 100% गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज मिळून जाईल. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला कॅटेगरी वाईज आणि तुमच्या एसएमएल वाईज मी तुम्हाला सांगितलं की कुठल्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे किंवा कुठल्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळणार नाही. आता पुढील व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सेमी गव्हर्नमेंटचा देखील कटअप आणि एसएमएल वगैरे सांगणार आहे. कॅटेगरी रँक कुठपर्यंत सेमी गव्हर्नमेंटची भेटू शकते हेही सांगणार आहे. आणि सेमी गव्हर्नमेंटमध्ये कसं फ्लक्च्युएशन होतं, कोणत्या म्हणजे काही काही कॉलेजचा जो कटअप राहतो तो खूप कमी होतो आणि काही काही कॉलेजचा कटअप खूप जास्त असतो. त्याच्यामध्ये डिफरन्स का असतं तेही तुम्हाला सांगणार आहे. त्यात मेजर फॅक्टर जो असतो तो फी स्ट्रक्चरचा असतो. त्याच्यानंतर आता मुलींना जर जवळपास सगळ्याच कॉलेजमध्ये 10% फीस झालेली आहे, तोही एक फॅक्टर असतो की मुलींचा कटअप वाढत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आता 100% तुम्हाला जर काउन्सिलिंग प्रोसेस व्यवस्थित पार पाडायची असेल तर प्रत्येक गोष्ट व्यवस्थित निरीक्षण करून, प्रत्येक गोष्टीचा व्यवस्थित म्हणजे अनुभव घेऊन आणि व्यवस्थित स्टडी करूनच तुम्ही ऑप्शन फॉर्म भरा. कुठेही ऑप्शन फॉर्म भरू नका. व्यवस्थित कॉलेजला प्रेफरन्स द्या आणि फर्स्ट प्रेफरन्स देताना थोडासा विचार करून द्या. खूप काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यासाठी व्यवस्थित फॉर्म, ऑप्शन फॉर्म वगैरे भरा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारे गव्हर्नमेंट कॉलेजला जाता आलं पाहिजे, कोणतीही अडचण तुम्हाला आली नाही पाहिजे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असला काही ह्या संदर्भात तर तुम्ही आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर वगैरे दिलेला आहे, ऑफिसचा ऍड्रेस वगैरे दिलेला आहे. आणि जर तुम्हाला काही अजून काही विचारायचं असेल, तुमची काही क्वारी असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये देखील आम्हाला विचारू शकता किंवा आमच्या पर्सनल व्हॉट्सअपला तुम्ही तुमचे जे प्रॉब्लेम असेल ते विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला प्रयत्न करेल की तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करण्याचा. धन्यवाद.